हाय हॅलो नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वन्स अगेन वेलकम टू अवर चॅनल गेट सेट लर्न. नाव वी आर गोइंग टू सी क्वेश्चन series for our previously discussed lesson for CTET paper first as well as paper second. So let's get started. क्वेश्चन फर्स्ट. प्रश्न पहिला असणार आहे, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट इज सपोर्टेड बाय, म्हणजे संज्ञानात्मक विकास किंवा बोधात्मक विकासात कशामुळे सपोर्ट मिळणार आहे, खालीलपैकी कशामुळे सपोर्ट मिळणार आहे. ऑप्शन्स पाहूया. कंडक्टिंग रिलेव्हंट अँड वेल डिझाईन टेस्ट्स ॲज फ्रिक्वेंटली ॲज पॉसिबल, म्हणजेच शक्य तितक्या वारंवार संबंधित आणि चांगल्या प्रकारच्या अशा चाचण्या घेणे. प्रेझेंटिंग ॲक्टिव्हिटीज दॅट रिनफोर्स ट्रेडिशनल मेथड्स, म्हणजेच पारंपरिक ज्या पद्धती असणार आहेत त्यांना बळकटी देणारे ॲक्टिव्हिटी प्रेझेंट करायच्या. प्रोव्हाइडिंग अ रिच अँड व्हॅरिड एन्व्हायरमेंट, म्हणजेच एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वातावरण प्रदान करायचं. आणि फोकसिंग मोर ऑन इंडिव्हिज्युअल्स ॲक्टिव्हिटीज इन कंपॅरिझन टू कोलॅबरेशन, म्हणजे सहकार्याच्या तुलनेत वैयक्तिक क्रियांवर अधिक लक्ष केंद्रित करायचं. तर यापैकी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट इज सपोर्टेड बाय प्रोव्हाइडिंग रिच अँड व्हॅरिड एन्व्हायरमेंट, म्हणजेच एका समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वातावरणात कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट हे सपोर्ट होत असतो कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटला. म्हणजेच त्याला योग्य असं वातावरण मिळालं तर निश्चितच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट हे योग्य प्रमाणात होत असतं. त्यानंतर अ डेव्हलपमेंट पर्स्पेक्टिव्ह इन्व्हॉल्व्स कन्सर्न्स विथ चेंजेस ऑकरिंग ओव्हर इन टाईम, म्हणजेच विकासाच्या दृष्टिकोनातून काळानुसार बदल होणारे कुठले डेव्हलपमेंट क्रायटेरिया असणार आहेत. ऑप्शन पाहूया. फॉर्म म्हणजेच आकार किंवा स्वरूप, हे आपल्याला डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये वेळेनुसार बदल होत असतो. त्याचप्रमाणे रेट म्हणजे दर, विकासाचा जो दर आहे, डेव्हलपमेंट रेट आहे, तो सुद्धा काळानुसार बदलत असतो. आणि सिक्वेन्स म्हणजेच क्रम, सिक्वेन्स ऑफ डेव्हलपमेंट ही सुद्धा काळानुसार होत असते. फॉर एक्झाम्पल अर्ली चाइल्डहूडमध्ये किंवा इन्फॅन्सी स्टेजला बालकाचा विकास हा अधिक गतीने होत असतो, पण त्याचप्रमाणे ॲडोलसन्समध्ये ही गती वेगळी असते आणि त्यानंतर अडल्टहूडमध्ये ही गती स्लो होत जाते. मग हे काय झालं, चेंज इन रेट, चेंज इन सिक्वेन्स, म्हणून ऑप्शन असेल ऑल ऑफ दिस, कारण प्रत्येक पर्स्पेक्टिव्हनुसार चेंज होत असतो. थर्ड क्वेश्चन. फर्स्ट स्टेज टू लर्न स्किल इज, म्हणजे कुठलेही स्किल लर्न करण्यासाठी किंवा कौशल्य आत्मसात करण्याची सर्वप्रथम स्टेज कुठली असणार आहे. ऑप्शन्स पाहूया. फर्स्ट आहे रिॲलिटी, म्हणजेच वास्तविकता. बी इमॅजिनेशन, म्हणजे कल्पनाशक्ती किंवा कल्पकता. कोऑर्डिनेशन समन्वय आणि इमिटेशन. तर आपल्याला माहितीच आहे, कुठलेही लहान बाळ हे सर्वप्रथम अनुकरण केल्याने किंवा समोरच्या आपल्या पालकांसारखं इमिटेशन केल्याने सर्वप्रथम गोष्टी शिकत असतं. तर हे काय झालं, लर्निंग स्किलची पहिली स्टेज, म्हणून ऑप्शन असणार आहे डी. फोर्थ पाहूया. द लिटरल मिनिंग ऑफ इमोशन इज, म्हणजेच भावनाचा शब्दशः अर्थ काय सांगता येईल. ऑप्शन्स पाहूया. ॲग्रेशन अँड फिअर, म्हणजेच आक्रमकता आणि भीती. अफेक्शन अँड लव, म्हणजेच प्रेम आणि स्नेह. एक्साइटमेंट ऑर डिस्टर्बन्स इन द फिलिंग्स, म्हणजेच भावनांमध्ये उत्साह किंवा गोंधळ असणे. आणि नन ऑफ दिस, तर नक्कीच यापैकी असणार आहे सी, कारण भावना, इमोशन्स म्हणजे काय असणार आहे, आपल्या ज्या फिलिंग्स असणार आहेत त्यामधील उतार चढाव.
त्याचबरोबर एक ऑप्शन पाहायचं झालं तर हे एक ठराविक भावना दिलेली आहे, ठराविक इमोशन, फिअर किंवा अग्रेशन. आणि त्याचबरोबर अफेक्शन आणि लव पाहायचं झालं ही सुद्धा एक ठराविक आहे. परंतु एक्साइटमेंट अँड डिस्टर्बन्स, एक्साइटमेंट ऑर डिस्टर्बन्स इन फिलिंग्स यामध्ये भावनाचा अर्थ आपल्याला पूर्णपणे कळत असतो. यापुढे पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रू स्टेटमेंट करस्पॉन्डिंग टू सेफेलोकॉर्डल प्रिन्सिपल. म्हणजे सेफेलोकॉर्डलच्या तत्वानुसार आपण पाहिले होते. सेफेलोकॉर्डल म्हणजे काय असणार आहे, मस्तकानुवर्ती तत्व. या तत्वानुसार खालीलपैकी कोणते विधान हे सत्य आहे. ऑप्शन्स पाहूया. डेव्हलपमेंट इज फ्रॉम हेड टू फूट, म्हणजे विकास हा डोक्यापासून पायापर्यंत होतो. त्या सेकंड, डेव्हलपमेंट इज फ्रॉम फूट टू हेड, म्हणजेच विकास हा पायापासून ते डोक्यापर्यंत होणार आहे. सी, डेव्हलपमेंट इज फ्रॉम मिडल टू पेरिफेरी, म्हणजेच विकास हे काय असणार आहे, सेंटरपासून ते पेरिफेरी, परिघापर्यंत असणार आहे. तर नक्कीच याचे ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए, डेव्हलपमेंट इज फ्रॉम हेड टू फूट. कारण सेफेलोकॉर्डल जर आपण पाहायचे झाले तर ते आपल्याला हेडपासून चालू होऊन पायापर्यंत आलेले दिसत असते, म्हणून मस्तकानुवर्ती आपण त्याला म्हणत असतो. ऑप्शन असेल ए. पुढे पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटच्या बाबतीत खालीलपैकी कुठले विधान करेक्ट नाही, सत्य नाही. ए, इच फेज ऑफ डेव्हलपमेंट हॅज हजार्डस, म्हणजेच प्रत्येक जे टप्पे आहेत, विकासाचे टप्पे, त्या प्रत्येकमध्ये धोके असणार आहेत. तर नक्कीच हे विधान सत्य असणार आहे. त्यानंतर पुढचं पाहूया. डेव्हलपमेंट इज नॉट एडेड बाय स्टिम्युलेशन, म्हणजेच स्टिम्युलेशन म्हणजे उत्तेजन किंवा प्रोत्साहन म्हणूया आपण त्याला. तर डेव्हलपमेंट हे प्रोत्साहनाद्वारे होत नाही किंवा डेव्हलपमेंटला प्रोत्साहनामुळे मदत मिळत नाही. त्यानंतर पुढचे ऑप्शन पाहूया. डेव्हलपमेंट इज अफेक्टेड बाय कल्चरल चेंजेस, म्हणजे सांस्कृतिक बदलांमुळे विकासांवर देखील परिणाम होत असतो. नक्कीच होतो. इच फेज ऑफ डेव्हलपमेंट हॅज कॅरेक्टरिस्टिक्स बिहेवियर, म्हणजेच विकासाच्या प्रत्येक टप्प्यात वैशिष्ट्यपूर्ण वर्तन असते किंवा वागणूक असते. नक्कीच ही सुद्धा बरोबर असणार आहे, कारण आपण पाहिले आहे जे चाइल्डहूड स्टेजेस असणार आहे ते त्याला आपण डिफाईन केले की ती टॉय एज आहे किंवा ती ग्रुप गँग एज असणार आहे. परत ॲडोलसेन्स याला आपण गोंधळाचा किंवा वादळीचा काळ म्हणतो. हे काय झालं, ते ॲडोलेसेन्स स्टेजचं बिहेवियर, कॅरेक्टरिस्टिक्स बिहेवियर झालं. म्हणून डी ऑप्शनही करेक्ट असणार आहे. तर यापैकी चुकीचे ऑप्शन असणार आहे डेव्हलपमेंट इज नॉट एडेड बाय स्टिम्युलेशन. नक्कीच डेव्हलपमेंट ही स्टिम्युलेशनमुळे मदत होत असते. त्यानंतर पुढे पाहूया. डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन व्हॅल्यूज विच आर युनिव्हर्सल इन नेचर मीन्स, म्हणजेच मानवी मूल्यांचा विकास हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. याला आपण काय म्हणणार, ह्या वाक्याला आपण काय म्हणणार, तर इंडोट्रिनेशन म्हणजेच मत रुजवणे, ॲडॉप्शन म्हणजेच दत्तक विधान, इमिटेशन म्हणजे अनुकरण, मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रकटीकरण. नक्कीच हे वाक्य एक दत्तक विधान आहे, ज्याचा अर्थ असणार आहे की मानवी मूल्यांचा विकास हे एक नैसर्गिक वैश्विक सत्य आहे, ज्याला आपण एक दत्तक विधान म्हणू, ॲडॉप्शन म्हणजेच दत्तक विधान. त्यानंतर पुढे पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इंटरनल फॅक्टर ऑन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन, म्हणजेच बालकांच्या विकासामध्ये तसेच वाढीमध्ये कुठले घटक
खालीलपैकी अंतर्गत घटक नाही, इंटरनल फॅक्टर नाही. ऑप्शन्स पाहूया. बायोलॉजिकल फॅक्टर म्हणजेच जैविक घटक. दुसरं असणार आहे इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्ता. इमोशनल फॅक्टर म्हणजेच भावनिकता किंवा भावनिक घटक. आणि इन्व्हायरमेंट इन द वोम ऑफ द मदर म्हणजेच आईच्या गर्भाशयातील वातावरण. तर यापैकी बायोलॉजिकल फॅक्टर म्हणजेच मूल जन्मल्यानंतर त्याला जे आजूबाजूचे वातावरण मिळते ते असणार आहे बायोलॉजिकल फॅक्टर. म्हणून हे असणार आहे एक एक्सटर्नल फॅक्टर. त्यानंतर पुढे पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. खालीलपैकी कुठले वाक्य हे किंवा विधान हे सत्य आहे. जेनेटिक मेकअप. ऑप्शन्स पाहूया. जेनेटिक मेकअप इम्पॅक्ट्स रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल टू क्वालिटीज ऑफ द इन्व्हायरमेंट म्हणजेच अनुवांशिकतेमुळे व्यक्तीमधील पर्यावरणाविषयी जे प्रतिसाद आहे त्यावर फरक पडत असतो. दुसरा ऑप्शन पाहूया. अडॉप्टिव्ह चिल्ड्रन पजेसेस सेम IQ ॲज देअर अडॉप्टिव्ह सिबलिंग्स म्हणजेच दत्तक जी मुलं असणार आहेत त्यांना त्यांच्या इतर दत्तक भावंडाप्रमाणेच IQ असतो. थर्ड ऑप्शन पाहूया. एक्सपिरियन्स डज नॉट इन्फ्लुएन्सेस ब्रेन डेव्हलपमेंट म्हणजेच अनुभवांमुळे की एक्सपिरियन्समुळे मेंदूचे विकास किंवा बौद्धिक विकासावर कुठलाही परिणाम होत नाही. आणि इंटेलिजन्स रिमेन्स अनअफेक्टेड बाय स्कूलिंग शालेय शिक्षणाद्वारे इंटेलिजन्सवर कुठलाही फरक पडणार नाही. तर यापैकी अगोदर आपण चुकीचे ऑप्शन बाजूला करूया. इंटेलिजन्स रिमेन्स अनअफेक्टेड. नक्कीच इंटेलिजन्सवर शालेय शिक्षणाद्वारे फरक पडत असतो. आणि एक्सपिरियन्सेस डज नॉट इन्फ्लुएन्सेस ब्रेन डेव्हलपमेंट म्हणजे हे विधानही चुकीचे असणार आहे. एक्सपिरियन्सेस अनुभवामुळे बौद्धिमत्तेवर बौद्धिक क्षमतेवर देखील प्रभाव पडत असतो. त्याचबरोबर अडॉप्टिव्ह चिल्ड्रन नक्कीच एखादा चिल्ड्रन अडॉप्ट केलेला असणार आहे आणि त्याची दुसरी जी सिबलिंग्स असणार आहे त्या दोघींच्या IQमध्ये नक्कीच फरक असणार आहे. कारण IQ हा काय असणार आहे हेरिडिटरी फॅक्टर असणार आहे. म्हणून ऑप्शन असेल A करेक्ट. जेनेटिक मेकअप इम्पॅक्ट्स रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल टू द क्वालिटीज ऑफ इन्व्हायरमेंट हे ऑप्शन असणार आहे करेक्ट ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट सपोर्ट द रोल ऑफ इन्व्हायरमेंट इन द डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड. खालीलपैकी कोणते विधान हे पर्यावरण विकासाच्या भूमिकेस समर्थन देतात. म्हणजेच मुलांची जी डेव्हलपमेंट असणार आहे त्यामध्ये पर्यावरणाचा कसा सहभाग असणार आहे ह्या वाक्याला खालीलपैकी कुठलं विधान हे सपोर्ट करतात ते आपण पाहूया. सम स्टुडंट्स क्विकली प्रोसेस इन्फॉर्मेशन व्हाईल अदर्स इन सेम क्लास डू नॉट म्हणजेच काही स्टुडंट हे पटकन माहिती ग्रॅस्प करत असतात त्या माहितीवर प्रक्रिया करत असतात परंतु काही विद्यार्थी त्यांना जमत नाही किंवा त्यांना त्या बाबतीत काहीच माहिती नसते. दुसरं ऑप्शन. देअर हॅज बीन अ स्टेडी इन्क्रीज इन स्टुडंट्स ॲव्हरेज परफॉर्मन्स ऑन IQ टेस्ट इन द लास्ट फ्यू डिकेड्स. शेवटच्या काही काळात जी IQ चाचणी असणार आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सरासरी कामगिरीमध्ये निरंतर वाढ झाली आहे. थर्ड ऑप्शन पाहूया. कोरिलेशन बिटवीन IQs ऑफ आयडेंटिकल ट्विन्स रेज्ड बाय डिफरंट होम्स इज ॲज हाय ॲज 0.75 म्हणजे काही जे आयडेंटिकल ट्विन्स असणार आहेत म्हणजे ज्यांची हेरिडिटी सेम आहे ज्यांची आनुवंशिकता सेम आहे परंतु जे डिफरंट
होममध्ये वेगवेगळ्या घरात वाढलेल्या आहेत त्यांच्या IQ मधील डिफरन्स काय असणार आहे, ॲज हाय ॲज 0.75. 0.75च्या एवढे असणार आहे त्यांच्या IQ मधील डिफरन्स. आणि फिजिकली फिट चिल्ड्रन आर ऑफन फाउंड टू बी मॉरली गुड. म्हणजे शारीरिकदृष्ट्या फिट असलेली मुलं ही नैतिकदृष्ट्या देखील चांगली असतात, सुदृढ असतात. तर यापैकी ऑप्शन बी असणार आहे करेक्ट ऑप्शन. देर हॅज बीन अ स्टेडी इन्क्रीज इन स्टुडंट्स ॲव्हरेज परफॉर्मन्स ऑन IQ टेस्ट इन द लास्ट फ्यू डिकेड्स. म्हणजेच मागील काही दशकामध्ये मुलांच्या IQमध्ये किंवा शेवटच्या काही काळात विद्यार्थ्यांवर केलेल्या चाचणीद्वारे असे आढळून आले आहे की त्यांच्या सरासरी विद्यार्थ्यांच्या IQची जी सरासरी आहे त्यामध्ये निरंतर वाढ झाली आहे. तर ही वाढ कशामुळे झालेली आहे, नक्कीच इन्व्हायरमेंट चेंज झाल्यामुळे, मुलांना आत्ताच्या काळात असे पोषक वातावरण मिळाल्यामुळे, इन्व्हायरमेंट मिळाल्यामुळे त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये वाढ झाली आहे किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटला सपोर्ट मिळाला आहे. म्हणून ऑप्शन बी असणार आहे करेक्ट ऑप्शन. पुढे पाहूया. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ चाइल्डहूड. लहान बालपणातील किंवा बाल्यावस्थेतील सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स मानसिक वैशिष्ट्ये काय असणार आहेत. ऑप्शन्स पाहूया. डिपेंडन्स ऑन अदर्स म्हणजेच इतरांवर अवलंबून असणे, हे काय झालं, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर दुसरं फिलिंग ऑफ ग्रेगेरियसनेस म्हणजेच कळप करून राहण्याची किंवा ग्रुप करून राहण्याची भावना. तिसरं असणार आहे रिलिजियस फिलिंग्स म्हणजेच धार्मिक भावना. आणि लॅक ऑफ टेंडन्सी ऑफ इमिटेशन म्हणजेच अनुकरण करण्याची प्रवृत्ती नसणे. तर चाइल्डहूड म्हणजेच हा काळ असणार आहे 3 years टू ऑलमोस्ट 11 to 12 years. ह्या काळात नक्कीच मुलं ही इमिटेशन करत असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये लॅक ऑफ इमिटेशन नसते. हे विधान असणार आहे चूक. रिलिजियस फिलिंग, मुलांमध्ये धार्मिक भावना ही कुठून येणार बरं या वयामध्ये. परंतु आणि त्याचबरोबर डिपेंडन्स ऑन अदर आणि इतरांवर अवलंबून राहणे. म्हणून यापैकी फिलिंग ऑफ ग्रेगेरियसनेस म्हणजेच कळप करून राहण्याची भावना. चाइल्डहूड एज ही आपण पाहिली आहे की ही एज असते ग्रुप एज, त्याचबरोबर टॉय एज असते. म्हणून फिलिंग ऑफ ग्रेगेरियसनेस म्हणजेच कळप करून राहण्याची भावना या मुलांमध्ये असते. हे झालं सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ चाइल्डहूड. त्यानंतर इथेच आपण हा व्हिडिओ थांबवूया विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील क्लिक करा. त्याचबरोबर माझे सोशल मीडिया हँडल्स आहेत, आपण मला या लिंक्सद्वारे कनेक्ट करू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग.